म्हणजे काय गरज आहे त्याची? नाही त्याचं काय ना सानिया, इव्हेंटला कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे सगळं काकीनी मला कोऑर्डिनेट करायला सांगितलं. आणि तुझं मिरवणं जर मला ऑकवर्ड करणार असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जर त्याचा काकीला त्रास होणार असेल ना, तर असं समज या इव्हेंटसाठी मी तुला इन्व्हाइट करत नाहीये. पण आदित्य, अरे आदित्य, वैदेही, कसं झाडतेस? हे असं वरवर का झाडतेस? याच्या खाली कचरा तसाच राहिलाय. आणि इकडे दाखव. अरे थांब हे बघ, झाडू ना असा नीट पकडला, कमरेत थोडस बेंड झालं आणि असा झाडू मारला की क्लीन होतो सगळं. सिंपल. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे कचरा कसा काढायचा ते सांगतोय तुला. तुला कळतंय का हळूहळू तुझी काकू होते? माझी काकू होतीये म्हणजे? अरे मला सांग, तू असा कधी आधी वागायचास का? कधीच नाही. इतका नीटनेस तुझ्यात कधीच नव्हता. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. तसं काकूंचे गुण तुमच्यात हळूहळू उतरतायत राजवर्धन मोहिते. हो यार. वैदेही, अगं जरा झाडू नीट मारत जा ग. खाली सगळा कचरा तसाच आहे. झाडू ना हातात आधी असा घट्ट पकडायचा, कमरेत थोडस वाकायचं आणि मग कचरा काढायचा, म्हणजे कसं सगळं क्लीन होतं. अरे अरे, हे असंच राहू द्या, मला असं चालेल. काय मला चालेल असं? ही कुठली पद्धत आहे वागण्याची? ते तुमच्यापेक्षा ना लहान मुलं बरी. राहू दे कावेरी, ऑफिसला जायला उशीर होतो की नाही. जा बरं आवर, मी नीट कचरा काढते. जा. कितीही सांगा, मूळ स्वभाव काही बदलत नाही याचा. ताई मी भेटतो राजवर्धनला. मग काय म्हणाला तो? आपला राज हुशार आहे खूप. त्याचा काय प्लॅन आहे माहितीये? आपण ज्या माणसाकरवी त्या जागेवर स्टे आणलाय ना, त्या माणसाला बाहेर भेटून त्याला मॅनेज करायचं आहे त्याला. म्हणून चाललाय तो गुहागरला. म्हणजे बच्चू, ती जमीन जर आपल्या ताब्यात राहायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर त्या माणसाच्या राजची भेट होता कामा नये. करेक्ट आहे तुझं. तो माणूस राजला भेटणार नाही. तू काळजी करू नकोस, मी करतो मॅनेज. मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ना, ये. मॅडम, मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. अगं मग बस ना, बस बोल. हो मॅडम, त्या इव्हेंटची तयारी करायची आहे ना, म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कुठला हॉल बुक करायचा? शिवाय जेवणाचा मेन्यू सुद्धा ठरवावा लागेल, त्याबद्दल काहीच आयडिया नाहीये. आणि चीफ गेस्ट कोण असणार आहेत? म्हणजे ते जर बाहेरून येणार असतील तर ते किती वाजेपर्यंत येतील? म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा बघावी लागेल ना, तसं हॉटेल बुक करावं लागेल. आणि या व्यतिरिक्त इतर कुठले गेस्ट असणार आहेत मला काहीच माहिती नाहीये ना. म्हणजे एकंदर त्या दिवशी काय काय करायचंय हे विचारायचं होतं. टेन्शन आलंय थोडस. कावेरी, हो हो, अगं ऐकता ऐकता मला धाप लागली. तू दमत नाहीस का? बच्चू, हे बघ कावेरी, तू टेन्शन नको घेऊ. आम्ही आहोत ना. ताई, त्यापेक्षा आपण हा इव्हेंट बाहेर कुणातरी मॅनेज करायला दिला तर? पण आपण नेहमी हा इव्हेंट इन हाऊसच केलाय. खरं तर राज बघायचं हे सगळं. कसा एवढा मोठा इव्हेंट तो नेहमी मॅनेज करायचा? काय करायचं आता आपण?